नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण 1960 नंतरच्या भारताच्या इतिहासावर एक नजर टाकणार आहोत. आता आपल्यासमोर इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकातला एक धडा आहे, पण आपण फक्त तारखा आणि घटनांची उजळणी नाही करणार आहोत. आपण जरा खोलात जाऊन हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की एका बाजूला युद्ध, राजकीय हत्या आणि आणीबाणीसारखे गडद क्षण, आणि दुसऱ्या बाजूला हरित क्रांती, अणुचाचणी आणि माहिती तंत्रज्ञानाची पहाट, हा विरोधाभासांनी भरलेला प्रवास भारताने नक्की कसा केला. तुम्ही खूपच महत्वाचा मुद्दा मांडलाय. हा काळ म्हणजे एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढल्या गेलेल्या युद्धांसारखा आहे. बरोबर. काही लढाया सीमेवर होत्या, तर काही देशाच्या आत म्हणजे समाजात आणि अर्थव्यवस्थेत सुरू होत्या. भारताची खरी परीक्षा याच काळात झाली. म्हणजे हा केवळ पंतप्रधानांच्या बदलांचा इतिहास नाही. नाही, अजिबात नाही. ही एका राष्ट्राच्या जडणघडणीची गोष्ट आहे. चला तर मग सुरुवात करूया 1960च्या दशकापासून. देश नुकताच स्वतंत्र झाला होता, अजून तरुण होता. या दशकाची सुरुवात तर चांगली झाली. म्हणजे पोर्तुगीजांच्या ताब्यातून गोवा, दमण आणि दीव मुक्त होऊन भारतीय संघराज्याचा भाग बनले. पण त्यानंतर लगेचच देशाला मोठे धक्के बसले. पहिला मोठा धक्का होता 1962चं चीनसोबतचं युद्ध. तो फक्त लष्करी पराभव नव्हता, नाही का? नाही, तो एक मोठा मानसिक आघात होता. हिंदी चीनी भाई भाई या घोषणेवर आधारलेलं आपलं जे परराष्ट्र धोरण होतं, त्याला एक मोठा तडा गेला. आणि पंडित नेहरूंच्या आदर्शवादाला सुद्धा. अगदी. आणि त्यानंतर लगेच 1964मध्ये नेहरूंचं निधन झाले. ज्यांनी स्वातंत्र्यापासून देशाला एकसंध ठेवलं होतं, तोच नेता निघून गेला. आणि त्यांच्या जागी आले लाल बहादूर शास्त्री. त्यांनी जय जवान जय किसान हा नारा दिला. हा फक्त एक नारा होता की त्यामागे काहीतरी मोठी गरज होती? ती त्या काळाची सर्वात मोठी गरज होती बरं का. बघा, 1965मध्ये पाकिस्तानने पुन्हा काश्मीर प्रश्नावरून युद्ध सुरू केलं. म्हणजे जवान महत्वाचा होता. हो, पण त्याचवेळी देश अन्नधान्याच्या प्रचंड तुटवड्याला सामोरं जात होता. आपल्याला अमेरिकेकडून गहू आयात करावा लागायचा. अच्छा. त्यामुळे देशाचं पोट भरण्यासाठी किसान तितकाच महत्वाचा होता. शास्त्रीजींनी या एका घोषणेतून देशासमोरील 2 सर्वात मोठी आव्हानं लोकांपर्यंत पोहोचवली. पण त्यांची कारकीर्द खूपच लहान ठरली. 1966मध्ये ताश्कंदमध्ये त्यांचं निधन झालं. हो, आकस्मिक निधन झालं. आणि त्यानंतर सूत्र आली इंदिरा गांधी यांच्या हाती. त्यांच्याबद्दल असं म्हणतात की त्यांनी काही अत्यंत धाडसी निर्णय घेतले, जसं की बँकांचं राष्ट्रीयकरण. हो, आणि तो केवळ आर्थिक निर्णय नव्हता. म्हणजे त्यामागे राजकारणही होतं. खूप मोठं राजकारण होतं. काय आहे ना, त्यावेळी काँग्रेस पक्षातच जुन्या अनुभवी नेत्यांचा एक गट होता, ज्याला सिंडिकेट म्हणायचे. त्यांना वाटत होतं की इंदिरा गांधी त्यांच्या नियंत्रणात राहतील. पण बँकांचं राष्ट्रीयकरण आणि संस्थानिकांचे तनखे बंद करणे यांसारखे निर्णय घेऊन इंदिरा गांधींनी स्वतःची गरिबांची कैवारी अशी प्रतिमा तयार केली. अच्छा, म्हणजे त्यांनी पक्षावर आपली पकड मजबूत केली. अगदी. त्यांनी सिंडिकेटला बाजूला सारून पक्षावर आणि देशावर आपली पकड घट्ट केली. इथूनच गरिबी हटाओ या घोषणेची पायाभरणी झाली. म्हणजे हे दशक एकाच वेळी संकट आणि एका नव्या शक्तिशाली नेतृत्वाचा उदय घेऊन आलं. आणि या दशकाच्या शेवटी पूर्व पाकिस्तानमधील संकट उभं राहिलं. हो, आणि ते संकट पुढच्या दशकाची म्हणजे 1970च्या दशकाची नांदी ठरलं. बरोबर. 1971चं भारत-पाकिस्तान युद्ध आणि बांगलादेशाची निर्मिती हा तर इंदिरा गांधींच्या कारकिर्दीतला एक सर्वोच्च क्षण मानला जातो. निश्चितच. कारण या विजयाने भारताला फक्त लष्करी यश नाही दिलं, तर दक्षिण आशियात एक मोठी शक्ती म्हणून प्रस्थापित केलं. म्हणजे आपण एका मानवी संकटात हस्तक्षेप केला. हो, आणि एका नव्या राष्ट्राच्या निर्मितीस मदत केली. या घटनेनं इंदिरा गांधींच्या कणखर नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालं. आणि याच आत्मविश्वासाच्या लाटेवर स्वार होऊन भारतानं मग विज्ञान क्षेत्रातही एक मोठी झेप घेतली. 1974मध्ये पोखरण येथे पहिली अणुचाचणी. हो, उद्देश होता शांततेसाठी अणुऊर्जेचा वापर. पण जगाला एक संदेश देणंही महत्वाचं होतं की भारत आता एक अणुवस्त्रधारी देश बनण्याची क्षमता ठेवतो. आणि त्यानंतर 1975मध्ये सिक्कीमचं भारतात विलिनीकरण झालं. हे सुद्धा एक महत्वाचं पाऊल होतं. म्हणजे देश एकापाठोपाठ एक यश मिळवत होता. मग इतकं सगळं चांगलं चाललेलं असताना देशावर राष्ट्रीय आणीबाणी लादण्याची वेळ का आली? इथेच तर गोष्ट गुंतागुंतीची होते. एका बाजूला आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळत होतं, पण देशांतर्गत परिस्थिती बिघडत चालली होती. कशामुळे?
महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, लोकांमध्ये असंतोष वाढत होता. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली एक मोठं आंदोलन उभं राहिलं होतं. अच्छा. आणि त्याच दरम्यान अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधींची निवडणूक रद्द करण्याचा निकाल दिला. या सगळ्या दबावामुळे त्यांनी आणीबाणी घोषित केली. आणीबाणीचे परिणाम काय झाले? असं म्हणतात की ट्रेन वेळेवर धावू लागल्या. पण लोकांचे मूलभूत हक्क हिरावून घेतले गेले. बरोबर. प्रशासनात एक प्रकारची शिस्त आली, पण त्याची किंमत लोकशाही मूल्यांना चुकवावी लागली. विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकलं, प्रेस सेन्सरशिप लागू झाली. आणि मग जेव्हा 1977 मध्ये निवडणुका झाल्या तेव्हा लोकांनी काँग्रेसच्या विरोधात मतदान केलं. अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्षाचे सरकार स्थापन केलं. हे खूपच आश्चर्यकारक आहे. म्हणजे निवडणूक हरल्यानंतर फक्त 3 वर्षांनी 1980 मध्ये इंदिरा गांधी पुन्हा प्रचंड बहुमताने सत्तेवर आल्या. असं कसं झालं? झालं असं की आणीबाणीच्या विरोधात एकत्र आलेले सगळे पक्ष सत्तेवर तर आले, पण त्यांच्यात एक वाक्यता नव्हती. म्हणजे अंतर्गत मतभेद होते. खूप. मोरारजी देसाई पंतप्रधान झाले, पण सत्तेसाठीच्या रस्सीखेचीमुळे ते सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करू शकलं नाही. ते कोसळलं. आणि त्यानंतर आलेलं चरणसिंग यांचं सरकारही अल्पकाळच टिकलं. या राजकीय अस्थिरतेला लोक कंटाळले होते. त्यांना एका स्थिर सरकारची गरज वाटत होती. आणि तो पर्याय त्यांना इंदिरा गांधींच्या रूपात दिसला. अगदी बरोबर. म्हणजे 1980च्या दशकाची सुरुवात पुन्हा इंदिरा गांधींच्या पुनरागमनाने झाली. पण हे दशक देशासाठी खूप अशांत ठरलं. हो. आणि यावेळी आव्हान बाहेरून नाही तर देशाच्या आतूनच उभं राहिलं. पंजाबमधील खलिस्तानचं आंदोलन. ते सर्वात मोठं आव्हान होतं. स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीने हिंसक वळण घेतलं होतं आणि त्याला सीमेपलीकडून म्हणजे पाकिस्तानकडून पाठिंबा मिळत होता. आणि परिस्थिती इतकी बिघडली इतकी चिघळली की 1984 मध्ये अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात लपलेल्या अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन ब्लू स्टार ही लष्करी कारवाई करावी लागली. आणि याचे परिणाम खूपच दुःखद झाले. हो. याच कारवाईचा बदला म्हणून 1984 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच शीख सुरक्षा रक्षकांनी हत्या केली. संपूर्ण देशासाठी हा एक प्रचंड मोठा धक्का होता. एका युगाचा अंत झाल्यासारखं. यानंतर त्यांचे पुत्र राजीव गांधी पंतप्रधान झाले. राजीव गांधी एक तरुण पंतप्रधान होते. त्यांचा दृष्टिकोन आधुनिक होता. विज्ञान आणि तंत्रज्ञानावर त्यांनी भर दिला. नक्कीच. त्यांनी भारताला 21व्या शतकात नेण्याचं स्वप्न पाहिलं. संगणक आणि दूरसंचार क्रांतीची सुरुवात त्यांच्याच काळात झाली. पण दुसरीकडे त्यांना राजकीय अनुभवाची कमतरता होती. हो. श्रीलंकेतील तमिळ प्रश्नात हस्तक्षेप करण्याचा त्यांचा प्रयत्न फसला. बोफोर्स तोफांच्या खरेदीतील भ्रष्टाचाराच्या आरोपांनी त्यांच्या सरकारची प्रतिमा मलिन झाली. आणि याच दशकाच्या शेवटी काश्मीरमधील असंतोष वाढला. हो. आणि त्याने दहशतवादाचं रूप धारण केलं. आणि तिथून काश्मीरी पंडितांना विस्थापित व्हावं लागलं. ती एक मोठी शोकांतिका होती. आणि याच काळात व्ही.पी. सिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केल्या. हा मंडल आयोग नेमकं काय होता? मंडल आयोगाची स्थापना खरं तर अनेक वर्षांपूर्वी झाली होती. देशातील इतर मागासवर्गीयांना म्हणजे ओबीसींना सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण देण्याबाबत शिफारशी करणे हा त्याचा उद्देश होता. आणि व्ही.पी. सिंग यांनी त्या लागू केल्या. हो. आणि या एका निर्णयामुळे भारतीय राजकारणात जातीचं समीकरण खूप महत्त्वाचं बनलं. संपूर्ण देशात आरक्षणाच्या बाजूने आणि विरोधात तीव्र आंदोलनं झाली. म्हणजे 1990 पर्यंत पोचता देश पुन्हा एकदा ढवळून निघाला होता. आणि मग आलं 1991 हे वर्ष, एक टर्निंग पॉइंट. अगदी. जागतिक स्तरावर सोव्हिएट युनियनचं विघटन झालं, शीतयुद्ध संपलं, तर भारतात प्रचंड मोठा आर्थिक संकट उभं राहिलं. देशाची तिजोरी जवळजवळ रिकामी झाली होती असं म्हणतात. हो. आपल्याकडे फक्त काही आठवड्यांपुरतं परकीय चलन शिल्लक होतं. या संकटातून बाहेर पडण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव आणि अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम हाती घेतला. ज्याला आपण आर्थिक उदारीकरण म्हणतो. पण म्हणजे नेमकं काय केलं गेलं? लायसन्स राज संपवलं का? बरोबर. लायसन्स राज संपवणं हा त्यातला सर्वात मोठा भाग होता. म्हणजे पूर्वी कोणताही उद्योग सुरू करण्यासाठी सरकारकडून अनेक परवानग्या घ्याव्या लागायच्या. ते नियम सोपे केले. आणि परकीय गुंतवणुकीसाठी दरवाजे उघडले. हो. आयात निर्यातीचे दरवाजे उघडले, ज्यामुळे परदेशी कंपन्या, तंत्रज्ञान आणि गुंतवणूक भारतात आली. या बदलांनी भारतीय अर्थव्यवस्थेला एक नव्या ट्रॅकवर आणलं.
आणि याचा परिणाम म्हणून माहिती तंत्रज्ञान म्हणजे IT सारख्या क्षेत्रांचा उदय झाला. हो, आणि याच बदलांना जागतिकीकरण असंही म्हटलं गेलं. या नव्या अर्थव्यवस्थेने एक नवा मध्यम वर्ग तयार केला, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या आणि भारताचं चित्रच बदलून टाकलं. आपण आत्तापर्यंत राजकीय आणि आर्थिक बदलांवर बोललो, पण याच काळात पडद्यामागे 2 मोठ्या क्रांत्या घडत होत्या, ज्यांनी देशाचा पोट पाण्याचा प्रश्न सोडवला. हरित क्रांती आणि धवल क्रांती. हो, त्यांचं महत्त्व आपण विसरू शकत नाही. हरित क्रांती म्हणजे डॉक्टर MS स्वामीनाथन. हो, त्यांच्या नेतृत्वाखाली गहू आणि तांदळाचं उत्पादन इतकं वाढवलं की जो देश पूर्वी अन्नधान्य आयात करत होता तो आता स्वयंपूर्ण बनला. आणि धवल क्रांती? डॉक्टर वर्गीस कुरियन. त्यांच्या धवल क्रांतीने अमूलच्या माध्यमातून दुग्धोत्पादनात सहकारी चळवळीद्वारे क्रांती घडवली. यामुळे भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनला. आणि सामाजिक क्षेत्रातही महत्त्वाचे बदल होत होते, विशेषतः महिला आणि वंचित घटकांसाठी. निश्चितच. 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी जागा राखीव ठेवल्या. हा एक ऐतिहासिक निर्णय होता. राजकारणात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी. अगदी. त्याचबरोबर हुंडा प्रतिबंध कायदा, समान वेतन कायदा आले आणि समाजातील अनुसूचित जाती जमातींवरील अत्याचारांना रोखण्यासाठी 1989 मध्ये ॲट्रॉसिटी कायदा आणला गेला. हे सर्व बदल लोकशाहीला अधिक समावेशक बनवणारे होते. तर या सगळ्या प्रवासाकडे पाहिल्यावर असं दिसतं की भारतानं एकाच वेळी अनेक आघाड्यांवर प्रगती केली. राजकीय अस्थिरता असूनही अर्थव्यवस्था वाढत होती. सामाजिक कायदे बनत होते आणि विज्ञान तंत्रज्ञानातही देश पुढे जात होता. हेच भारताचं वैशिष्ट्य आहे बरं का. म्हणजे लोकशाहीची मुळं खूप खोलवर रुजली आहेत. हो, इतके राजकीय धक्के बसूनही देशाची गाडी रुळावरून घसरली नाही. आणि जागतिकीकरणानंतर तर अर्थकारण, राजकारण, समाज या सगळ्याच क्षेत्रांमध्ये मोठे बदल झाले. आणि याच प्रवासाचा परिणाम आहे की आज भारत G20 आणि ब्रिक्स सारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये एक महत्त्वाचा देश म्हणून ओळखला जातो. नक्कीच. खरंय, आजचा भारत आणि त्याचं जगातलं स्थान समजून घेण्यासाठी 1960 पासूनचा हा खाचखळग्यांनी भरलेला पण तितकाच रोमांचक प्रवास समजून घेणं खूप गरजेचं आहे. अगदी. आणि या सगळ्यातनं एक विचार करण्यासारखा प्रश्न पुढे येतो. इतके राजकीय, सामाजिक आणि आर्थिक बदल पचवून आणि अनेकदा भाषा, धर्म, जात यावरून झालेल्या संघर्षांना तोंड देऊनही भारताने विविधतेत एकता हे आपलं वैशिष्ट्य कसं जपलं असेल? आणि भविष्यात? हो, आणि भविष्यात या एकतेला टिकवून ठेवण्यासाठी कोणती नवी आव्हानं आपल्यासमोर उभी राहू शकतात? हा प्रश्न आपल्याला विचार करायला भाग पाडतो.